11:35 हा चेंडू पडतोय. मॅच आपण सुरू करू. वैभव निकम मात्र तयार होत आहेत, तैनात होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. अकाउंट ओपन. यावेळेस अक्रॉस द बॅट स्ट्रोक आपण पाहिला, शॉट पाहिला राज साळवी यांच्या बॅटमधून. सिंगल मिळर. दुसऱ्या चेंडूवरती ही ऑफिशियल पहिली धाव आपण पाहिली. इथे विकेट. बिग बिग विकेट. ऋषी मात्र होतील बिहाइंड द स्टम्प्स झेलबाद. विक्रांत. विक्रांत तयार होत आहेत स्ट्राईक एंडवरती. वैभव देखील बॉलिंग मार्कवर. आणि इथे भन्नाट वेग. फार्मा स्ट्रायकर्सचे गोलंदाज नव्हे तर बुलेट ट्रेन म्हणावा लागेल वैभव निकम यांना. हॅलो हॅलो. यावेळेस देखील बॅटची कडा. अतिरिक्त वळण चेंडू घेतोय. डाईव्ह लगावतात खेळाडू आणि बॉल अडवित आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे त्या कार्यासाठी. 3 धाबा धफलकावरती आहेत. एक बाईचा इशारा पंचांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धफलकावरती 4. चला न्यू बॉलरला विनंती, थोडंसं स्पीडअप करूया.
हा स्कोर कार्डवरती आपण पाहणार आहोत 4 4 4. आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर महेंद्र. यावेळेस बॉल हवेत होता आणि झेल टिपण्याची गरज होती संघासाठी, परंतु आता चुकीला माफी नसेल. सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं एका कॅचमुळे काय झालं, आणि ज्याचा कॅच निसटला होता तो फलंदाज यावेळेस मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. नाव होतं ऋषी निश्चित. आणि आता मात्र राज साळवी यांचा देखील झेल निसटतोय. या छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या मोठ्या मोठ्या संघांना पराभव देतात, मोठं नुकसान होतं. आणि आता मात्र चुका ज्या होत आहेत तदनंतर दुरुस्तीकरण खेळाडूंच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. सिंगल आली, 9 धावा धाफलकावरती आहेत. हा टप्पा कमालीचा. चौकार पहिल्या चेंडूवरती होता, तदनंतर मात्र सिंगल आणि डॉट. महेंद्र चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस क्षेत्ररक्षण सुरेख, एफर्ट कमालीचा होता, लाजवाब होता, परंतु पुन्हा एकदा बॅकअप तिथे आपण जुबेरच्या माध्यमातून पाहतो. रीड केलं गेलं, फॉलो केलं गेलं फलंदाजांना, आणि बॉल देखील विकेट किपरकडे. यावेळेस बॉल हवेत आणि संपर्क लाजवाब. धावा मिळतील 6. हा शॉट वारंवार पहा. 2 षटकांचा खेळ संपला, धाफलकावरती 16. पायरेट्स ऑफ हडपसर टीम. फायनलचा सामना आहे, महत्वाची मॅच आहे, रंगतदार लढत आहे. कोण पडेल कोणावरती भारी आणि कोण सादर करेल विजेते पदाची दावेदारी. हॅलो. सोळा धावा धाफलकावरती आहेत. चला गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तैनात होतात बॉलिंग मार्कवरती वैभव निकम. यावेळेस जमिनी समांतर फटका, डिपेक्स कव्हरला खेळाडू तैनात. सिंगल मिळते, दुसरी कुठली धाव नाही, फक्त एकच. नामदेव सरांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू घेऊन येत आहे वैभव निकम सर, आणि हा डॉट.
वैभव निकम सरांचा उत्कृष्ट असा बॉल अँड डॉट बॉल. लेगबाईचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. 11:35 हा सामना सुरू झालाय. यावरती देखील बारकाईने नजर. यावेळेस अक्रॉस दी बॅट शॉट सिलेक्शन तिथे यस डेफिनेटली असेल. प्रोटेक्शन अर्थात फिल्डर आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 अंकाच्या मदतीने आपण पाहिलं तर पायरेट्स ऑफ हडपसर संघाच्या 20 धावा आहेत. पायरेट ऑफ हडपसरची जान विक्रांत शिंदे ऑन स्ट्राईक. इथे फुलर लेनचा चेंडू होता. जमीन समांतर फटका. खेळू तैनात. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगवान थ्रो आउट. आणि आता मात्र फलंदाज धावबाद. धाव बाद असतील फलंदाज Yes. राज साळवी. फलंदाज बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव मला वाटतं राहुल आहे. किशोर कदम आहे, माफ करा. आणि बॉलिंग मार्कवरती नामदेव कराळे. धावा धाफलकावरती असतील 21. डॉट बॉल. नामदेव कराळे सर हे उत्कृष्ट गोलंदाज आहे. बॉल हवेत. विकेट किपर धावत पडत जातात. झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे दूरवरती. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 22 धावा ज्या धाफलकावरती असतील. व्हाईट बॉल. इथे लोअर फुलटॉस चेंडूवरती स्लॉक स्वीप लगावलाय फलंदाजाने. खेळू तैनात. डीप स्क्वेअर लेगला हलकीशी मिसफिल्ड आणि रात्रीच्या जवळपास 11:15 वाजता पुला खालून पाणी वाहून गेलं. नाही का? चौकार आलाय. 4 धावा. थोडंसं एंटरटेन झालं पाहिजे. हसत खेळत हसणं आणि हसवणं असलं पाहिजे. 27 धावा धाफलकावर. यावेळी जमिनी समांतर फटका. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. तिथे खेळवताना डिपीट विकेटचे धावत पडत जातील. गोलंदाजाकडे थ्रो सोपवतील. विकेट किपर निवडले.
परंतु गोलंदाज तिथे आढळले आणि फलंदाजांची देखील तिथे तारांबळ, परंतु 2 वरती संतुष्टी. यावेळेस गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, रनआउटची संधी आहे आणि संधी सोनं करतील फलंदाज. आताची जी धाव होती ती क्विक सिंगल. संघाच्या खात्यामध्ये जमा होईल एक, आणि 30 धावा धावफलकावर. बॉल झाले 5, एक शिल्लक. फलंदाज झालेत बाद. आताची एक आहे, दुसऱ्या प्रयत्नामध्ये बाद फलंदाज. आऊट झाले मला वाटतं विक्रांत. हा, आणि आता मात्र शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येथील गोलंदाजी मार्कवरती. हा, आणि न्यू बॅटर. न्यू बॅट्समनचं नाव सांगा. मागाशी राहुल होते, आता मला वाटतं हे मागाशी किशोर होते की राहुल होते. किशोर कदम होते, आता राहुल आहे. धावा धाफलकावरती 31, 31. शेवटचे 6 चेंडू आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती आता किशोर आहे का राहुल आहे? आता दोन्ही सारखे दिसत आहेत. राहुल आहे, ठीक आहे. ओके ओके, येस. बॅटिंग एंडवरती राहुल आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती किशोर, आणि बॉलिंग मार्कवरती किरण वाघ, कॅप्टन. यावेळेस स्लोवर फुल टॉस, तो चेंडू होता तिथे कव्हर पॉईंटचे खेळाडू तैनात आहेत. सिंगलवरती फलंदाजांना थांबवत आहेत. 32, 32. क्रिकेटचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस झाल्यात त्या ऐतिहासिक झाल्यात. यावेळी देखील जमिनी समांतर फटका गॅप शोधला जातोय. खेळाडू तैनात असतील लॉंग ऑफचे आणि थ्रो करतील वेगवान, परंतु एक धाव जी घेतली त्यानंतर त्या सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जातं. चौतीस, 34. अजून एक लोअर फुल टॉस चेंडू होता, संपर्क करता येत नाहीये. फलंदाजांना प्रयत्न करतायत. आता देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण देखील. 36. त्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडूची कहाणी कशी असेल, कारण आतापर्यंत 36 झाल्या. कमीत कमी या 3 चेंडूमध्ये 10 बनवल्या तर मॅच बनवू शकते, कारण क्रिकेट आहे. या देखील धावा डिपेंड होऊ शकतात, नाही असं नाही. पाहतात पंच पाहतात, डोंट वरी. आहेत तिथे पंच असतील आणि पाहतील आणि कळवतील. आमचे महेंद्र भाऊ यांना देखील आपण पाहिलं तर BBSM बरोबर बानेर, बालेवाडी, सूज, म्हाळुंगे परिसरामध्ये 17 दिवशी तोपर्यंत तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट इज नो बॉल. आणि फलंदाजासाठी कंपल्सरी फ्री हिटची संधी.
37 धावा धफलकावरती आहेत आणि प्रीट हा चेंडू देखील ती संधी मिस केली जाते. इथे देखील पुन्हा एकदा दर्जेदार वळण, टप्पा सुरेख, अनुशासित गोलंदाजी, चेंडू डॉट. शेवटचा एक चेंडू आपण पाहणार आहोत या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. यावेळेस फटका अप्रतिम. शेवटच्या चेंडूवरती धावा मिळतील 4. 41 बनवले गेल्या, जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. चला, फार्मा स्ट्रायकर्सचे देखील 2 खेळाडू लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि पायरेट्स ऑफ हडपसर उर्वरित खेळाडूंना विनंती, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 41 धावा झाल्या, जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. बोला ना. हां, द्या बॉल, द्या बॉल. जुना बॉल दिला. तीस चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. अविनाश भाऊ, तिसरं चौथं रनर टू विनर. ओके. पहिल्या सेमीफायनल सामन्यामधील पराभूत संघ तिसऱ्या स्थानावरती असणार आहे आणि दुसऱ्या सेमीफायनलमधील पराभूत होणारा संघ चौथ्या स्थानी असणार आहे. ऐका ना, ते म्हणतायत नाही, म्हणता येत नाही. तर बॅटरला विनंती, तुम्ही थोडंसं स्पीडअप करा. काय यानंतर बक्षीस समारंभाचा देखील आपल्याला वेळ, आपल्याला लवकर लवकर उरकायचं आहे. हॅलो, फार्मा स्ट्रायकर दोन्ही फलंदाज लवकरात लवकर पाठवा. परवेज आणि जुबेर आणि बॉलिंग मार्कवरती सुशांत. सुशांतच आहे, माफ करा, अमोल गाडे का?
अमोल गाडे. येस. बरोबर 12 वाजता हा चेंडू पडतोय. बॉलवर यार. पहिल्या चेंडूवरती परवेजच्या माध्यमातून कमालीचा फटका. 440चा झटका. चढधावा. आपल्या अनोख्या शैलीमध्ये इथे आपण पाहिलं तर संघाचं खातं अकाउंट ओपन केलं परवेजने. जाणले जातात, ओळखले जातात, चर्चित असतात आक्रमकतेसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जुबेर फक्त आणि फक्त आक्रोश, फक्त आणि फक्त रागाने प्रहार. ताकद आहे, पावर आहे. फार्मा स्ट्रायकर्स पॉवर हाऊस म्हटलं तरी चालेल या जोडीला. बॉलर तयार. आणि आता देखील आपण पाहिलं तर पहा विकेट किपर तिथे धावत पळत जातात. राज साळवेंनी पंच कळवतील की आताच्या वाईड +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. बॉलर पुन्हा एकदा तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल देखील खेळूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. आणि आता मात्र शांतता. संयमी खेळी करतायत जुबेर. मला वाटतं मगाचे माझे काहीसे शब्द त्यांच्या कानावरती पडले. त्यांनी थोडंसं खेळ बदलला. कारण आक्रमकता आणि आक्रोश साठी ओळखले जाणारे जुबेर आता मात्र सिंगल घेत आहेत. यावरती संघाला देखील भरोसा झाला नसेल, परंतु आहे ती देखील कला, तो देखील टॅलेंट त्यांच्याकडे आहे. 7 धावा धावफलकावर. अमोल पुन्हा एकदा तयार. डॉट बॉल. एकाच सेकंदासाठी दोन्ही फलंदाजांकडे लक्ष होतं की ते स्टॉप झाले, परंतु पंच तिथे अगदी बारकाईने पाहतात, निरीक्षण करतायत, त्यानंतर निर्णय देखील देत आहेत. आता मात्र पुढे सरसबत प्रहार गॅप शोधला जातोय. तिथे खेळून तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न सुरेख आहे. सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गोलंदाजाकडे द्रुत. आणि तिथे बॅटर मात्र सेफ. 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स. 4 चेंडू जे आतापर्यंत आपण पाहिले, 2 शिल्लक. व्हाईट बॉल. येस, खेळून बघणं गरजेचं, खेळून उचलणं गरजेचं. आणि हे दृश्य पाहायला खूप खरंच चांगलं वाटतं, कारण क्रिकेटची रिस्पेक्ट प्रत्येकजण करतो.
तुम्हाला सर्वांच्या रक्तात आणि नसानसामध्ये क्रिकेट आहे. एखादा खेळाडू भले विरोधी संघाचा असू द्या, तो पडला, तो कोसळला, तर दुसरा खेळाडू, दुसऱ्या संघाचा खेळाडू त्याला आपला म्हणून उचलतो. हे गरजेचं आहे. येस, आणि इथे टाळ्या देखील वाजवल्या जातात. संपर्क लाजवाब आहे. परवेज इथे मात्र षटकार खेचतायत. 6 धावा. सोळा धावा ज्या धफलकावरती असतील. शेवटचे 25 चेंडू 26 धाव्यांची गरज. ओ, स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी आपण पाहतो. आणि आता मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक जण हळूहळू नक्कीच मैदानाच्या बाहेर. जनरेटरचा देखील टाइम संपलाय, ते देखील रजा घेत आहेत. 24 चेंडू आणि 25 ची गरज असणार आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 17. चोवीस चेंडू 25 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सतीश तैनात होतात. आणि आजच्या सर्वच मॅचेस जर का आपण फार्मर स्ट्रायकर्सच्या पाहिल्या ना, तर धावा डिपेंड केल्यात. डिपेंडर्स म्हणू शकतो आपण. हा संपर्क चांगला आहे. बॉल हवेत. काही वेळासाठी खेळाडू इंटरेस्टेड होते कॅच साठी देखील, परंतु दूर राहतील. सिंगल मिळतीये. 18 धावा या सिंगलच्या मदतीने. गाडी जवळ पण मी गेलो नाही माहिती एकदा पण. यावेळेस स्लॉक स्वीप स्वीटचा संपर्क आहे. धावा 4. चौकार. थर्ड अंपायरचा निर्णय नॉट आउट.
किती झाला स्कोर? आणखीन 21 बॉलमध्ये 19 रनाची आवश्यकता आहे. सतीश यांचा पुढील बॉल परवेज यांच्यासाठी. हा उत्कृष्ट असा टोलवलेला बॉल पाहूया. 4 रन 4 रन 4. या 4 बरोबर 27 रन झालेले आहेत. 15 रनाची आवश्यकता फार्मा स्ट्रायकर यांना. एक रनाबरोबर धावसंख्या झाली 28 रन. चौदा रन पाहिजेत 19 बॉल मध्ये. सहा रन. सतीश यांचा पुढील बॉल जुबेर यांच्यासाठी. कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आता सगळ्यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी इकडे यावे. चला कमिटी मेंबर्सना विनंती आहे, तुम्ही सर्वजण मुख्य व्यासपीठाजवळ या. बॉलिंग मार्कवरती उमेश. समीकरण असणारे शेवटचे 18 चेंडू आणि 13 धावा. संपर्क चांगला आहे आणि झेल टिपला. कोण आहे तिथे खेळाडू? ऋषी ओके. वैभव निकम, परवेज, जुबेर, आपला अविनाश खराब झाले, तो मेडनवर टाकलेला आशुतोष धर्माधिकारी झाला. काय काय प्लेयर बसून जातात. गाजायचं नाही आता मी पण 1.5 वर्षानंतर. यावेळेस आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट होऊन चांगलं पद लालित्य आणि चौकाराचं सातत्य इथे पाहायला मिळालं वैभव निकमच्या बॅटमधून. 4 धावा फक्त आणि फक्त 16 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 33 बनवल्यात. पुन्हा एकदा संपर्क चांगला आहे. गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न. डेमिड विकेटला ऋषी तयार तैनात. सिंगल मिळेल. चौथी धावा धाफलकावरती आहेत. शेवटचे 15 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस चेंडूला दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी असेल आणि ती संधी हुकावली जाईल.
शेवटचे 14 चेंडू आणि 7. हा या ओव्हरचे 2. आणि आता फक्त बॉल 6 रनासाठी. एका धावेची सॉरी 3 धावेंची गरज. पीसीएमसी योद्धाचे सर्व सदस्य प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी काय असेल ते. अगदी घर बसल्या बरेचसे क्रीडा रसिक आपल्या स्पर्धेसाठी लाईव्ह जोडले गेलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि स्वागत असेल या मॅच विनिंग षटकाराने. मॅच फिनिश आणि फार्मा स्ट्रायकर्स फार्मा स्ट्रायकर संघाचे खूप खूप अभिनंदन. ठरतात विजेते. MSMRA पीसीएमसी युनिट आणि पीसीएमसी योद्धा आयोजित फार्मा कप सीझन 4 चे विजेते आहेत फार्मा स्ट्रायकर. आणि अभिनंदन. उपविजेता संघ पायरट्स ऑफ हडपसर यांचं पण खूप खूप अभिनंदन. दोन्ही संघाने लगेच स्टेजकडे यायचंय. दोन्ही संघाने लगेच स्टेजकडे यायचंय. आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम घेणार आहोत. मी काय म्हणतो एकत्र द्यायचं का वेगळं द्यायचं. बेस्ट बॅट्समन बॉलर आणि सिरीजला फक्त वेगळं ठेवू. बेस्ट बॉलर आणि ह्याला म्हणजे टाइम वाचत. तुम्ही सांगा ना कसं करायचं. दोन्ही संघाला विनंती आहे आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम घेणार आहोत कारण की उशीर झालेला आहे. लवकरात लवकर स्टेजकडे या. विजय आणि उपविजेते दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन.